नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर होणारे बेशिस्त पार्किंगला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने 5 मार्गांवर 6 महिन्यासाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार घोडबंदर भागातील मार्गावर 1800 वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार असून या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. नियम मोडून वाहन उभे केल्यास 5 पट दंड आकारला जाणार आहे. ठाणे महापालिकेने 2013मध्ये वाहनतळ धोरणाला मंजुरी दिली होती. त्यावेळी 177 रस्त्यांवर 9855 वाहनतळ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. 2015 आणि 2016मध्ये वाहनतळ शुल्कालाही मंजुरी देण्यात आली होती. आधुनिक वाहनतळ व्यवस्था उभारण्यासाठी खाजगी संस्थेला काम देण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी 18 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली होती. मात्र निविदा अंतिम झाली नसल्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला. 2021मध्ये पुन्हा हाच प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला. मात्र सखोल अभ्यासासाठी तो तहकूब करण्यात आला. आता प्रशासनाने पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 महिन्याच्या प्रयोगातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे संपूर्ण ठाणे शहरासाठी वाहनतळ धोरण तयार केले जाणार आहे. 6 महिन्यासाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबवण्याकरता घोडबंदर भागातील मार्गावर 1800 वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पातलीपाडा चौक ते रोडास एन्क्लेव्ज, TCS निसर्ग तपोवन ते ऋतू पार्क, वाघबीट चौक ते भूमी एकर, ब्रह्मांड फेज 8, ब्रह्मांड पातलीपाडा जोड रस्ताने मेपल ते फॉरेस्ट एव्हेन्यू या मार्गावर योजना राबवण्यात येणार आहे. घोडबंदर येथील चितळसर मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील सदनिकांच्या किमती 2020-21च्या रेडी रेकनर दरानुसार निश्चित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या गृहप्रकल्पातील सदनिका आता सुमारे 44 ते 46 लाख रुपयात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच यापूर्वीच्या सोडतीतील 434 विजेच्या लाभार्थ्यांना कायम ठेवण्यात येणार असून उर्वरित सदनिकांसाठी सुधारित दरानुसार नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. घोडबंदर येथील चितळसर मानपाडा येथे म्हाडाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पात एकूण 1173 सदनिका प्राप्त झाल्यात. त्यापैकी 938 सदनिकांची सोडत 14 जुलै 2025मध्ये करण्यात आली होती. मात्र या सदनिकांसाठी 2025-26च्या रेडी रेकनर दरानुसार किंमत निश्चित करण्यात आल्याने नागरिकांकडून त्याला विरोध करण्यात आला होता. या संदर्भात म्हाडाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्टी प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांच्यासह म्हाडाचे अधिकारी आणि तक्रारदार नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गृहप्रकल्पातील काही सदनिकांना 2020-21मध्ये अंशतः भोगवाटा प्रमाणपत्र मिळालेले होते. त्यावेळी रेडी रेकनर दरानुसार सदनिकांची किंमत सुमारे 10,000 रुपये प्रति चौरस फूट म्हणजे सुमारे 44 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र उर्वरित सदनिकांना 2025-26मध्ये पूर्ण भोगवाटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांची किंमत 51 ते 52 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे एकाच इमारतीतील समान क्षेत्रफळाच्या सदनिकांसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. समान सदनिकांसाठी समान दर असावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत एकाच गृहप्रकल्पातील समान क्षेत्रफळाच्या सदनिकांसाठी वेगवेगळे दर आकारण्याऐवजी 2020-21चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून सर्व सदनिकांच्या किमती निश्चित कराव्यात असे निर्देश यांनी म्हाडाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेत. यापूर्वीच्या सोडतीत 434 लाभार्थ्यांनी म्हाडाकडे स्वीकृती पत्रे जमा केलीत. या लाभार्थ्यांना कायम ठेवून उर्वरित सदनिकांची सुधारित दरानुसार नव्याने सोडत काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार या नागरिकांमध्ये रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे काल या नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर एकच आनंद उत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरून हा आनंद साजरा केला. इतर धर्माच्या अनुयायांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूरजी यांचे जीवन आणि विचार हे केवळ ऐतिहासिक स्मरण नसून आधुनिक लोकशाही, सामाजिक सौहार्द आणि धार्मिक स्वातंत्र्याचा जिवंत दीपस्तंभ आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केले.
श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहादत दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील CBD बेलापूर येथील पंजाब हेरिटेज भवन येथे आयोजित श्री गुरु तेग बहादूरजी यांचा वारसा या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, साहित्य अकादमी नवी दिल्ली आणि पंजाबी कल्चरल अँड वेलफेअर असोसिएशन नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, राज्यपाल महोदयांचे सचिव डॉक्टर प्रशांत नरनावरे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा, हरियाणा साहित्य आणि सांस्कृतिक अकादमीचे अध्यक्ष कुलदीप चंद्र अग्निहोत्री, साहित्य अकादमीचे सचिव वरुण गुलाटी, प्रशासक तख्त श्री अजबल नगर हुजूर साहिब विजय सतबीर सिंह, राज्यपाल महोदयांचे संयुक्त सचिव S. राममूर्ती यांच्यासह साहित्यिक, विद्वान आणि शीख समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामहिम राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी भाषणाच्या सुरुवातीस महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमधील शतकानुशतकांच्या समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक नात्याचा गौरव केला. या महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या भूमीतून संत नामदेव महाराज भक्तीचा संदेश घेऊन पंजाबमध्ये गेले होते. त्यांच्या पवित्र रचना आजही श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये आदरपूर्वक विराजमान आहेत. यांची आठवण त्यांनी करून दिली. तसेच कालांतराने श्री गुरु गोविंद सिंगजी महाराष्ट्रातील नांदेड येथे आले आणि तेथे स्थापित तख्त श्री हजूर साहिब हे दोन्ही राज्यांमधील या अनोख्या सांस्कृतिक बंधाची साक्ष देत आहेत. असे सांगताना राज्यपाल म्हणाले की महाराष्ट्र आणि पंजाब ही सामान्य मूल्य, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी जुळी राज्य आहेत, असे ते म्हणाले. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी, व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर उभारलेल्या सॅटिस स्कायवॉकची सध्या मोठी दुरावस्था झाली. त्यामुळे भर पावसात त्याचा फटका प्रवाशांना बसतोय. स्कायवॉकच्या बहुतांश भागावरील छताचे पत्रे निखळलेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे प्रवासी चिंब होत आहेत. अनेकदा पावसाचा मारा सहन करीत प्रवाशांना स्थानक गाठावे लागत आहे. स्कायवॉकवरील फरसबंदी अनेक ठिकाणी निखळली आहे. त्यामुळे प्रवासी पाय घसरून पडण्याची भीती आहे. स्थानकातून बाहेर पडल्यानंतर प्रवासी सॅटिस मार्गे विविध ठिकाणी जात असतात. सॅटिसला जोडलेल्या स्कायवॉकचा एक मार्ग गावदेवी चौकाच्या दिशेने तर दुसरा मार्ग बस आगाराच्या दिशेने जातो. या दोन्ही मार्गाची सध्या मोठी दुरावस्था झाली.
स्कायवॉकच्या छतावरील पत्रे गायब झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना छत्रीचा आधार घ्यावा लागतोय. त्यात गर्दीच्या वेळी छत्री घेऊन अरुंद मार्गावरून चालणेही शक्य होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्यात. सकाळ व सायंकाळी स्कायवॉकवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करीत असतात. स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी, बससाठी लगबग करणारे नागरिक व परिसरातील रहिवासी या मार्गाचा नियमित वापर करतात. पावसाळ्यात स्कायवॉकचा वापर मोठी जिकिरीचाही ठरू लागल्याने काही प्रवाशांनी सांगितले. स्कायवॉकचे पत्रे निखळले आहेत, त्यामुळे पावसाचा मारा सहन करावा लागतो. स्कायवॉकवरील फरसबंदी काही ठिकाणी तुटल्याने तो भाग सखल झाला आहे. त्यात पावसाचे पाणी तुंबल्याने तो भाग निसरडा झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले. अनेकदा प्रवासी स्थानक गाठण्याच्या घाईत असतात. पायाखालचा निसरडा भाग काहीच्या लक्षात न आल्याने ते घसरून पडण्याची भीती असते. पावसाळ्यात प्रवाशांना सुरक्षित आणि सुकर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी स्कायवॉकची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतायत. ठाणे स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असून येथील उर्मट रिक्षा चालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्यात. तसेच बुधवारी या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या कोपड येथील कार्यालयात आयोजित 119व्या जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार केळकर यांनी ही माहिती दिली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रोज 9 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यांना काही बेशिस्त रिक्षाचालकांचा त्रास सोसावा लागतोय. हे रिक्षाचालक उर्मटपणा करतात, शिवाय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. याबाबत नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी तक्रारी केल्या असून बुधवारी अधिकाऱ्यांसोबत येथील पाहणी करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. येथे इमर्जन्सी वाहनाकरिता सुरू केलेल्या मार्गिकेमध्ये इतरही रिक्षाचालक घुसखोरी करतात, त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही मार्गिका बंद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.